हरिओम. आज सोमवार 26 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. भगवंताचं स्मरण ही सद्बुद्धी. ऐकूया त्यांचे विचार. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचं अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणं जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असं जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असं मला वाटतं. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असं की बुद्धिदाता परमेश्वर आहे. अगदी बरोबर, खरं. पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणं जरूर आहे. प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचं अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे ना. तसं भगवंताचं स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरं असलं तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणं हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचं स्मरण ठेवलं पाहिजे म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावं आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिलं पाहिजे. परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवणं हे त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणं जरुरीच आहे. भगवंताचं अनुसंधान ठेवलं म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो आणि मग अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे ना. अनुसंधानात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीतच. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं, हाच ह्या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणं याला अनुसंधान असं म्हणतात. भगवंताचं अनुसंधान हेच खरं पुण्य आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट. एक भगवंताचं अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागेल चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नको. नाम आणि अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे. तेथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा. हरिओम. हरिओम तत्सत.